संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या मतदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे. आता सर्वांना उत्सुकता लागली आहे ती 4 जूनच्या निकालाची. आता यंदा जळगावच्या लोकसभेमध्ये खासदार कोण होणार आहे, जळगावकरांना नेमकं काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. काय वाटतं दादा तुम्हाला जळगाव लोकसभेमध्ये यंदा चित्र? भाजप. कशामुळे? कारण की आमच्याकडे ते चाललेलं असतं मोदीमुळे. मोदीमुळे आपण काय काय विकास केला काय? मोदीने विकास केलेला आहे, त्यामुळे मोदीमुळे ते लक्षात काही आम्हाला वाटत नाही, पण मोदीमुळे. यंदा ठाकरे गटाचा पण उमेदवार होता करण पवार, ते नेणार का? नाही, मला नाही वाटत. नाही सर, कारण त्यांची कार्य करण्याची पद्धती वेगळी सर. त्यांना फक्त जातीवाद आणि मुद्दे धरून सण त्यांचं परिवारासोबतच त्यांना हे करायचं आहे, परिवाराला वरती आणायचं. बाकीचं त्यांना देशाचं किंवा महाराष्ट्राचं काही घेणं देणं नाही आहे. काय वाटतं दादा काय होईल जळगाव लोकसभेत? काय सांगतात ना, कोणाचं सरकारी मतदान केलं होतं का तुम्ही? मतदान केलं होतं ना कोणाला केलं होतं? आमच्या भाजपला. भाजपचं येईल का उमेदवार? भाजप. काय वाटतं दादा कोणाचं सरकारी? काय सांगता नाही भाऊ, तुम्ही कोणाला मतदान केलं? ते सांगू नाही शकत. 4 तारखेला निकाल समजेलच. काय विकास झाला पाहिजे वाटतं? रस्ते, गटारी, लाईट या प्राथमिक गरजा या पूर्ण झालेल्या पाहिजेत. शैक्षणिक व्यवस्था व्यवस्थित झालेल्या पाहिजे. शिक्षणामध्ये जो आपला घोटाळा चालू आहे तो व्यवस्थित सुरळीतपणे पार पडला पाहिजे. एवढंच माझं. जळगाव लोकसभेत कोणाची जागा आहे? जळगाव लोकसभेमध्ये सांगता नाही येत कोण कोणाची यायला पाहिजे वाटतं तुम्हाला? यायला तर दोघं पण यायला पाहिजे असं वाटतं ना, आणि दोघं पण आपलेच माणसं आहे. मतदान केलं होतं का तुम्ही? मतदान केलेलं आहे कोणाचं सरकारी यायला पाहिजे असं वाटतं? कमळाचं. कमळाचं कशासाठी? कशासाठी? त्यांच्यापासून भरपूर सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. अच्छा, ताई तुम्हाला तेच कशामुळे? या असं सुविधा चांगलं निघताय म्हणून. अच्छा, गरिबांसाठी गरिबांसाठी आमच्यासारख्यांले. आपल्यासोबत काही लोक आहेत. काय सांगाल दादा यावेळेस लोकसभेमध्ये काय होईल? बीजेपी येऊ शकते. जळगाव लोकसभेमध्ये बीजेपी कशामुळे वाटतं तुम्हाला? कामं केलेत म्हणून. दादा तुम्हाला काय वाटतं कोणी? संभाजीनगरचं. अच्छा, त्याच्यामुळे वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं आजी कोणाचं सरकार यायला पाहिजे? मोदी सरकार यायला पाहिजे. हो का? येईल का? का बरं? येईल ना, का बरं येणार नाही? कार्यक्रम चाची वोटिंग किया था क्या इस बार? मतदान किया था क्या? हाँ करे. किसका सरकार आना चाहिए, क्या लगता है? सरकार किसका आना चाहिए, मशाल की कमल? वरुला ये क्या राहुल गांधी आने को ना. राहुल गांधी आने को ना. तुमको क्या लगता है? राहुल गांधी आने को. काका तुम्हाला काय वाटतं? मला एकच मोदीच पाहिजे आपल्याला. फक्त कशामुळे? वरती मोदी पाहिजे. कशामुळे? काही गोष्टी चांगल्या आहेत मोदीच्या, त्यामुळे. आणि एक खालचं जे सरकार आहे ना ते आपल्याला उद्धवचं पाहिजे. जळगावमध्ये काय होईल? जळगावमध्ये माझा हिशोब आहे की मशाल निघेल. मशाल. कशामुळे? ते काही भानगडी येत नाही आहे खालचे सरकार. असं हे दोघी ब्राह्मण असल्यामुळे यांच्यामध्ये महाराष्ट्राचा सत्यानाश झालेला आहे, उद्धवमुळे आणि फडणवीसमुळे. अच्छा, त्याच्याकरता ते खालची जागा उद्धवची निघेल एक अर्धा वेळी. वरती मोदी आणि खालती मशाल. हो, असंच पाहिजे आम्हाला. हा का? तुम्हाला काय वाटतं का क्या होगा इस बार जळगाव लोकसभा में क्या होगा? जळगाव लोकसभा में तुतारी वाला शरद पवार गट का उम्मीदवार इधर आएगा ना. तो इधर मशाल का उम्मीदवार है जळगाव लोकसभा में. जलगांव को तो है मशाल और रावेर में इधर कौन आएगा मशाल की कमल? मशाल में वो करण पाटिल वो आएगा क्या? वो आना चाहिए ऐसा लगता है? आने को क्यों? ये मोदी से और भाजपा वाले से उबक गए लोग. महंगाई बहुत हो गई, बेरोजगारी बढ़ा दिए, सब बातें. इस वजह से लोगों ने उनको पसंद नहीं करा. अभी तो इंडिया गठबंधन के जो है ना उम्मीदवार जलगांव मतदार संघ में, रावेर मतदार संघ में, उसको मतदान करे लोगों ने. इन्होंने वादा करने के बाद में भी इन्होंने कोई वादे पूरे नहीं करे. मोदी ने, भाजपा वालों ने क्या करे, बेरोजगारी बढ़ा दिए, महंगाई बढ़ा दिए, किसान के यानी माल को भाव नहीं, महंगाई, मटेरियल महंगा, सब बातें कर दी. इस वजह से लोग उनको बहुत उबक गए. अभी परिवर्तन होना. भाजपने केलेली महागाई आणि त्या सर्व गोष्टींमुळे या ठिकाणी लोक उभगलेले. काय वाटतं काका जळगाव लोकसभेत काय होईल यावेळी? जळगाव लोकसभेमध्ये मोदी सरकार यायला पाहिजे. कशामुळे? कशामुळे म्हणजे आमची त्याच्यावर भावना आहे. काय पण असं काय झालंय, त्यांनी काय केलं? गरिबांचे प्रश्न सुटत आहे. या लोकांना, बाया माणसांना पगार मिळतो, सर्वांना सर्व देतो, अन्नधान्य देतो आहे. मी असं म्हणतोय तो व्यवस्था आहे, बायांना केवढी सोय केली त्यांना. मग बायांचं करताय ते काहीतरी का लेख पोरीन करता बी करताय का करताय का पुढे चालून लेख बायला बी थोडं सोय करताय.
आणि त्यांचं धान्य चालू केलं, गरिबाला फुकट देत आहे. काय पाहिजे आणखी? आरक्षण आहे हा, मग झालं 60 वर्षामध्ये त्यांनी केलं नाही. हे याने 10 वर्षात करून धावलाय. लबाडी करो का खोटं करो का लुच्ची लबाडी करू, पण त्याने जगाला अनुभव आणून दिले ना, आणून दिले लोकांना, देतो आहे. काय वाटतं काका, काय कोणाचं सरकार आलं पाहिजे, कोणाचं सरकार आलं पाहिजे? नरेंद्र मोदीचं सरकार यायला पाहिजे. कशामुळे? हं? तो व्यक्ती ते चालू शकतो. बाकी काय आहे, हे जे बाकीचे खाली पडणारे यांचा नरेंद्र मोदीच पाहिजे, दुसरं कोणी. लोकसभेमध्ये कोणाची जागा निवडून येईल? BJPची. अरे नरेंद्र मोदी एक जागेसाठी हे करावं लागतं ना. मग ती बी जागा जळगावची बी ना रायगडची बी BJPला भेटेल. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण देशात निकाल जाहीर होणार आहे. तर जळगावकरांना सुद्धा या निकालाची उत्सुकता लागलेली आहे. जळगाव लोकसभेचा खासदार कोण असणार हे आपण जळगावकरांकडून जाणून घेणार आहोत. आपण आता जळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आठवडे बाजारामध्ये आहोत. काय सांगाल दादा, यंदा जळगाव लोकसभेमध्ये काय होईल, काय वाटतं? काय सांगायचं, जर जे व्हायचं ते होईल, पण व्यवस्थित व्हायला पाहिजे. काय वाटतं, काय आलं पाहिजे तुम्हाला? कोणाची सरकार आलं पाहिजे? सरकार तर आम्हाला तर BJPचेच पाहिजे. जळगावमध्ये कोणाची जागा येईल? जळगाव लोकसभेमध्ये सध्या तरी आपला मशालच चालू आहे, करण पवारांची. हो, शक्यता आहे. आली पाहिजे असं वाटतं? आली तर पाहिजे, कारण लोकांनी भरपूरात साथ दिलेली त्यांना, त्याच्यामुळे. काही विकासाची अपेक्षा आहे त्यांच्याकडून? विकास जगपेक्षा असून म्हणूनच तर मतदान केलेलं आहे. काय वाटतं ते लोकसभेमध्ये काय होईल? मतदान केलं होतं का तुम्ही? मतदान केलं होतं? नाही नाही, हा बरं. आमचं नावच येत नाही, आता काय करावं मग, नाव नाही आलं. बाबा तुम्ही मतदान केलं होतं का? हो, केलं होतं. कोणाचं सरकार आलं पाहिजे? मोदी. का बरं? ते योग्य वाटा मला कशासाठी? सर्व गोष्टींनी. जळगाव लोकसभेची जागा कोणाची येईल? स्मिता वाघ की करण पवार? वाघ, स्मिता स्मिता वाघची यायला पाहिजे. 100%. स्मिता वाघची जागा यायला पाहिजे, कारण नरेंद्र मोदीचं फॅक्टर आहे. काय सांगाल सर, जळगाव लोकसभेमध्ये यंदा काय काय होईल असं चित्र वाटतं? जळगाव लोकसभेचं BJPला असं वाटतंय, पण लीड आपलं मागचे उमेदवार कोण होते त्यांना जितका लीड भेटला तितका लीड नाही भेटणार आहे. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक कोणाचं सरकार आलं पाहिजे? वाघ येतील निवडून. कशामुळे? BJPचं वातावरण अजूनही जळगावात कायम आहे आणि लोकसभेमध्ये जळगावने कायम BJPचाच उमेदवार दिलेला आहे. क्या बोलतं चाचा, जळगाव लोकसभेमध्ये कोणाचं सरकार येईल काय वाटतं? बाबा मी नगरपालिका कर्मचारी. तुम्ही मतदान केलं आहे ना, तुम्ही नागरिक आहात ना, काय वाटतं तुम्हाला कोणाची जागा आली पाहिजे जळगावमध्ये? जळगाव का जो विकास करे वो आना चाहिए. जळगावला जो विकास केला आहे तो यायला पाहिजे असं मत या ठिकाणी. क्या बोलेंगे चाचा, जळगाव लोकसभा में इलेक्शन में मतदान किया था आपने? किया था. किसका सरकार आना चाहिए? किसका सरकार आना चाहिए? जळगाव में किसकी जगह आएंगी? क्या बोलते ना आता, इलेक्शन है, कौन से टाइम कौन क्या कौन मतदान जीतेगा? बोलते नहीं आता ना, ऐसा कौन जीतेगा था. फिर भी आपको क्या लगता कौन आना चाहिए? आएंगे BJP आएंगे, दूसरा कौन आना. काय वाटतं दादा, जळगाव लोकसभेमध्ये काय चित्र असेल? मोदी सरकार. जळगाव लोकसभेमध्ये कोणाची जागा येईल? मोदी. का बरं असं वाटतं? कामं केले तेवढे. कामं केले. हो. तुम्हाला काय वाटतं काका, लोकसभेमध्ये काय होईल? BJP. का बरं? कामं दिसत आहे त्याच्यामुळे. दादा, लोकसभेची निवडणूक झाली, मतदान केलं होतं, मग कोणाचं सरकार आलं पाहिजे? उद्धव साहेबांचं. कशासाठी? कारण की भरपूर लोक BJPला खिदरले. हो, त्याच्यामुळे महागाई झाली आहे आणि भ्रष्टाचारी लोकांना त्यांच्यामध्ये घेतलं त्यांनी BJP. जळगाव लोकसभेमध्ये कोणाची जागा येईल, करण पवार की स्मिता वाघ? करण पवार द्यायला पाहिजे. भाजपला लोक केदरलेले आहेत, त्याच्यामुळे करण पवारची जागा यायला पाहिजे. लोकसभेमध्ये काय होईल काका, कोणाची जागा येईल? भाजप. कशामुळे? कार्य त्याने कार्य चांगले केले म्हणून म्हणते. काय सांगाल, कोणाचं सरकार येईल? सरकार कोणाचं बी येऊ द्या हो, साधा तेच राहील. ते कोणाचं आलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मी तर नोटाचा बटन दाबला आहे, मला कोणीच आवडत नाही. काय तरक्की होते आपल्या देशाची, काहीच नाही. आजी, काय मतदान केलं होतं का? हा, केलं. कोणाचं सरकार आलं पाहिजे? मोदी सरकार. का बरं? आपलं तर सगळं जगाचं साठी केलं आहे त्यांना. चांगलं केलंय का? चांगलं केलंय म्हणून. जळगावची जागा कोणाची येईल? हा, जळगावची जागा कोणाची येईल?
ते आपल्या काही एवढं माहिती नाही रे भाऊ. लोकसभेची जागा कोणाची जळगावची? जळगाव स्मिता की करण पवार? स्मिता वाघ. मोदी सरकार 400 के पार कैसे क्या आएगा, जळगाव में जगह आएंगी क्या स्मिता? फिर आएगा ना, नहीं बीजेपी सरकार काम अच्छा कर बोला ना. काय वाटतं आजी तुम्हाला कोणाची जागा येईल जळगावमध्ये? कोणाचं सरकार आलं पाहिजे? कोण झालं पाहिजे पंतप्रधान? पंतप्रधान तो शिन्ना बाबा मोदी दादा यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? येईन जळगावमध्ये कोणाची जागा येईल माहीत नाही, मात्र आम्हाला मोदीच पंतप्रधान हवा. मोदींनी जे हे केलेलं आहे, विकास केलेला आहे, त्यांच्याच काळात हा विकास घडलेला आहे. त्यामुळे सध्या तरी या ठिकाणी जळगावकरांचा कौल हा भाजपकडे आहे. जळगाव लोकसभेवर भाजपची जागा येईल असा दावा या ठिकाणी जळगावकडे करताना पाहायला मिळत आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.